शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूर तालुक्यातल्या एकलासपूर या गावातील पाटील बंधूंच्या पाटील मळ्यामध्ये उभा आहे. खरं तर इथं केळीचा प्लॉट आहे. आज हार्वेस्टिंग सुरू आहे आणि 27 रुपयांचा दर दिलाय. इराणला एक्सपोर्टिंग होतोय माल. अतिशय देखणा असा प्लॉट यांनी आणलाय. 2 एकरावरची ही केळी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या केळीनं सगळा हंगाम बघितलाय. ऊन बघितलंय, प्रचंड पाऊस बघितलाय आणि असं असताना सुद्धा अतिशय सुस्थितीमध्ये, अतिशय देखणी आणि बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्टिंग व्हावी अशा पद्धतीच्या क्वालिटीचा माल या शेतकऱ्यानं पिकवलाय. खरं तर हा पाटील मळा पहिल्यापासूनच, कारण माझ्या गावाच्या पासून अगदी जवळ ही सगळी मंडळी आहे, पहिल्यापासून अतिशय कष्टाळू आणि शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेणारी मंडळी म्हणून खरं तर यांची ओळख आहे. आणि त्यांनी नेमकं मग या केळीचं कशा पद्धतीचं नियोजन केलं, अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आणि आज बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होईपर्यंत नेमकं प्रत्येक स्टेजला या शेतकऱ्याची प्रॅक्टिस काय राहिली आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे. त्यामुळे असे शेती संदर्भातले वेगवेगळे फायद्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर अजून देखील महाराष्ट्र माझाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शेजारी सबस्क्राईब करा. आणि आम्ही फेसबुकला आहोत, इन्स्टाला आहोत. शेती संदर्भातले वेगवेगळे विषय, शेतीतल्या प्रॅक्टिस, शेतीमधलं नॉलेज, कधी शेतकरी, कधी कन्सल्टंट, कधी कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत सतत आम्ही तुम्हाला देत असतो. त्यामुळे हा चॅनल तुमच्या फायद्याचा आहे, हा विषय तुमच्या फायद्याचा आहे. दोघाही भावंडांचं अगदी मनापासून स्वागत. खरं तर ही पाटील मंडळी अजून देखील या काळात सुद्धा एकत्रित कुटुंब असलेली ही सगळी चुलत भावंडांची सगळी लोक आहेत आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीची शेती करतात. खरं तर 2 एकराची केळी आहे. आनंदाचा क्षण आहे. हे शेतकऱ्याच्या वाटेला फार कमी वेळा हसायचे दिवस येतात, कारण सतत काही ना काही संघर्ष आहे. पण आज दर 27 रुपयाचा मिळतोय आणि माल अतिशय चांगला बागेमध्ये आहे. त्यामुळं पहिलं तर तुमचं खूप अभिनंदन. आणि ही बाग कशी आणली ही अख्खी गोष्ट आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. मुळात मला सांगा की ह्याची लागवड किती तारखेची आहे? ही जी लागवड आहे 15 ऑक्टोबर 2024. 15 ऑक्टोबर. म्हणजे मला वाटतं आता त्याला किती महिने झाले? साधारणतः 10-10.5 महिने झाले. आता 10 महिन्यात बाग हार्वेस्टिंगला आली. ओके. आता मला सांगा की हे बाग लावण्याचा असा निर्णय का घेतला? कारण तुमच्याकडे पूर्वी केळी नव्हती. मी निर्णय घेतला म्हणजे काय झालंय की बरेच आता पिकं भरपूर आम्ही घेऊन आम्ही ट्राय केली. आता एक वेळ म्हणलं तर एक्सपोर्ट चालू आहे, केळीकडे आपण वळायला लागते. पाणी आहे आपल्याकडे, बागाचं क्षेत्र असल्यामुळं केळी काय हा अवघड पीक नाही असं थोडक्यात बघण्यात आलं. म्हणून केळीकडे वळण्याचा निर्णय घेतला. बरं, आता हे किती बाय कितीची लागवड आहे आणि किती रोपं बसलेत? याची लागण आहे 7 बाय 5 वर. बरं, म्हणजे अशी 7. रुंदी 7 आहे, लांबी 5 फूट रुंदी आहे. 2600 झाडं बसली ती. 2 एकराचं क्षेत्र आहे. कुठली व्हरायटी आहे? याची जैन व्हरायटी आहे, जैन G9 ची व्हरायटी. बरं, आता हे लागवड करायचा निर्णय घेतल्यानंतर अगदी आपण बेड प्रिपरेशन पासून सुरुवात करूया, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत होईल. याची बेडची तयारी कशी केली नेमकी? बेडची तयारी म्हणजे काय केलं, गावखात टाकला. गावखात, कंपोस्ट आणि राख टाकली आणि त्याच्यामध्ये ह्याची कारखान्याची राख म्हणजे हे असते ती, हे सगळं एक साईडला JCB ने मिक्स केलं. बर. आणि ते मिक्स करून लेबर मार्फत प्रत्येक झाडामध्ये किती टाकले ते? हे 1 कॅरेट म्हणजे जवळजवळ 10 किलो ते 12 किलो आसपास एका झाडाला टाकले. बर बर. आणि त्यानंतर बर्लाज प्रो 1840, सुपर फॉस्फेट, सिलिकॉन, हे सगळं बेसळ डोस जवळजवळ हे बी त्यावरनं पसरले. आणि नंतर मग ट्रॅक्टरनं त्याची बांधणी केली. बर बर. डुंबा तयार झाला. मग डुंबा तयार झाला. आता रोप डुंबा तयार झाल्यावर आणून लावली असते आणि तुम्ही मगाशी त्याचं अंतर सांगितलं. ती रोप चांगली चिटकावी, त्याच्यात मर होऊ नये किंवा त्याची मुळी चांगली चालत राहावी, याच्यासाठी मग नेमकं काय केलं नंतर? ड्रेचिंग आळवण्या कशा केल्या? ड्रेचिंग आळवण्या म्हणजे लावल्यानंतर 4 दिवसानं मॅजिक जेल आणि कोयनोर ड्रीप म्हणून पेशल येते, त्याच्या 2 वेळा आळवणी केली. त्यामुळं रोप मारायचं 99% प्रमाण कमी झालं. बर बर. म्हणजे रोप मारायचं प्रमाण मरलंच नाही रोप. बर बर बर. आता ते ज्यावेळेला तुम्ही ती आळवण्या करताय, किती आळवण्या दिल्या त्याला एकूण? 2 ते 3 आळवण्या दिल्या. 2 ते 3 आळवण्यामध्ये झालं. म्हणजे काय पावसाचं वातावरण असल्यामुळं जास्त काय म्हणजे आळवण्या द्यायची गरज लागली नाही. बर. आता आळवण्या झाल्यानंतर ज्यावेळेला रोप चांगलं तयार होत आहे त्यावेळेला ते पोगा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यामधला. तर ती पोगा बांधणी नेमकी कशी झाली, त्याला काय काय काम केलं, कसं कसं नियोजन होतं त्याचं? पोगा बांधणीसाठी CMB 1-2 वेळा पोगा बांधणीसाठी स्प्रे केले. बाकीचं तकिला गोल्ड आणि टॉनिक 2-3, त्याचं 2 ते 4 वेळा पोगा बांधणी. अडचण आलती का पण तो पोगा? अडचण भरपूर येत होती, कारण थंडीचं वातावरण असल्यामुळं 8 दिवसाला तकिला गोल्ड परत CMB याचा पोगा भरणी केल्याशिवाय ती स्पीडच घेत नव्हतं. वातावरण थंडीच असल्यामुळे भरपूर थंडी दिवसात ती पोगा उलगडायला अडचण. मग ते जेव्हा तकिला गोल्ड हे केलं, पोगा भरणी केलं, मग ती पोगा निघत होता.
बरं बरं. नाहीतर अडचण येत होती. आता ती पोगा भरणी झाल्यानंतर ज्यावेळेला झाड वाढायला लागते त्यावेळेला पुन्हा सगळं लक्ष आपलं असते बुंद्याकडे. कारण का तर केळीची वैशिष्ट्य आहे की हा जो बुंदा आहे या बुंद्याच्या पोटातूनच तो केळीचा घड त्या ठिकाणी बाहेर पडतो. बरोबर. त्यामुळं जितका बुंदा सशक्त किंवा जितका बुंदा निरोगी आणि भक्कम तितकी त्याची वेन चांगली होती. त्यामुळे ती बुंदा भरणी फार महत्वाची गोष्ट आहे किंवा बुंदा चांगला होणं. आता देखील मी मगाशी टेपनं मोजला इथं तर जवळपास 35, 36, 39 इंचापर्यंत ती मला वाटतं ती आहे सेंटीमीटर काय इंच काय तर मी बघितलं नाही. ती साईज तेवढी मोठी आहे त्याची. तर ती साईज चांगली झाली आणि त्यामुळे घड मी प्रत्येक बघतोय तेव्हा प्रचंड लांब पडलाय. वाद्या स्वतःमुळे चांगल्या पडले. तर तो बुंदा भरणीसाठी नेमकं काय काय प्रॅक्टिस? बुंद्यावरच आम्ही काम केले. बुंदा स्पेशल म्हणून जे आहे ते 5-5 लिटरची जवळजवळ 20 लिटर आम्ही 20 लिटर 2 वेळा ड्रिप वाटे दिले. त्याच्यामुळं बुंद्यासाठी आम्हाला दुसरं काही जास्त काही करायला लागलं नाही. बुंदा स्पेशल बुंदा स्पेशल पुन्हा जाईल. बुंदा स्पेशल मनीष अॅग्रोचं. बरं. हा चांगला रिझल्ट वाटला आम्हाला. बरं. मनीष अॅग्रोचं बुंदा स्पेशल वापरलं. त्याच्यानंतर अजून काय वापरलं त्यासोबत? ते नाही स्पेशलच सोडा लागते ती. बरं. तेवढंच वापरता येते. आणि परत वेन होण्यासाठी वेन स्पेशल ते दिल्यामुळे काय झालं की 80 ते 90% वेन एक समान झाली. त्याचा फायदा आज आम्हाला बघायला मिळतोय. हा म्हणजे वेन एकसारखी झाली तर हार्वेस्टिंग एकसारखं होतंय आणि बॉक्स पॅकिंगला माल जातोय. 10 टनाची त्यांना जरूरत असते ना. बरोबर. तेवढा मालच ऍक्च्युअली आपल्या बागेत नसला तर हार्वेस्टिंग कुठून होणार? हा म्हणजे बॉक्स पॅकिंग नाही झालं तर शेतकऱ्याचं किती नुकसान होतं साधारण? भरपूर नुकसान होतंय. आता सध्या कॅरेट पॅकिंग हे जे लूज मार्केट आहे ते सध्या 10 ते 12 रुपये मार्केट आहे आणि बॉक्स पॅकिंग 27 रुपये. कशी तफावत काढायची? म्हणजे वन टाइम सेटिंग जसं बाकीच्या पिकात असतंय तसं याच्यामध्ये वन टाइम वेन होणं झाडाची ती फार महत्वाची गोष्ट आहे. तर ती तशी झाली तर शेतकऱ्याचं पण नुकसान वाचतंय प्लस व्यापाऱ्याला पण ते परवडतंय आणि बाहेरच्या देशात किंवा एक्सपोर्टिंग किंवा बॉक्स पॅकिंग झाल्यामुळे दर राहते. ओके. तर त्याला वेन स्पेशल म्हणून वापरलं. हे सगळं स्पेशल आहे काय? बुंदा स्पेशल, वेन स्पेशल नावच ते. हा ओके. मी ते तेवढ्या स्टडीज बनवलेत. ओके. ही झाडं वाढताना कुठं रोगाचा काय अटॅक नव्हता का? म्हणजे करपा वगैरे म्हणा झाडावर किंवा कधी ही समस्या जाणवली? त्याला स्प्रे घेतलीत की आम्ही 8 दिवसाला. बरं. काय घेतलं त्यामध्ये? त्याच्यामध्ये काय आमिस्टार टॉप म्हणा, स्कोर कवच म्हणा, 22 म्हणा, परत कीटकनाशक टाटा मिडा घेतलंय, सोलोमन घेतलंय, धानुसान घेतलंय. खालून बी स्प्रे द्यायला लागते म्हणजे डास मच्छरचा वर त्रास होणे म्हणून, घडाला त्रास होणे. ओके. आता मला सांगा ह्याच्या वाद्या जर तुम्ही बघितल्या प्रत्येक घडाच्या तर उत्कृष्ट पद्धतीचे मला वाटतं दर मिळण्याचं एक प्रमुख कारण पण तेच आहे. हा तर ते अतिशय देखणे आहेत आणि त्याची शायनिंग पण लष्टर बी भारी आहे त्याचा. तर त्याच्यासाठीचं काय नियोजन होतं? त्याच्यासाठी आम्ही क्लास आणि आचिवा स्पेशल आहे. म्हणजे जे द्राक्षीला वापरतो ते आम्ही केळीला वापरलं. बरं. क्लास त्याचा रिझल्ट भरपूर वाटला. म्हणजे वादा लांबीत आणि फुगवणमध्ये भरपूर फरक वाटला आणि शायनिंग. नियोजन तुम्ही बघताय सगळं अजून काय? आम्ही दोघं भाऊ बघतो आणि जास्त घरच्या घरी नियोजन करून मार्गदर्शन म्हणजे कसं आहे मनीष अॅग्रोचे साहेब त्यांचं भरपूर मार्गदर्शन. त्यांच्यानंतर जास्त मोलाचं म्हणजे आमच्या गावातच राजवीर कृषी केंद्राचं औषधाचं दुकान आहे. त्यांचं भरपूर विजिट असते त्यामुळे त्यांचं बी मोलाचं मार्गदर्शन असते. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यांना बी बोलवायचं आहे खरं तर आहेत साहेब सोबत कारण त्यांच्याकडून मला टेक्निकल माहिती घ्यायची. आता हे किती निघतोय मला आज ह्याचा साधारणतः शेवटपर्यंत 70 ते 75 टनाची आमची अपेक्षा आहे. बरं. निघेल किती? अपेक्षा तेवढी आहे? नाही निघणारच तेवढा निघणार 70 टन. आता रेट काय चालू आहे? आता 27 रुपये तर आजची गाडी दिलेली. बरं. काय अंदाज किती पैसे होतील याचे? आता आजच्या बाजारभावानुसार म्हणलं तर 17 ते 18 लाखाचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. बरं. आजच्या हिशोबाने? आजच्या बाजारभावाचे. बरं. केळीचे दर असे कसे राहतील वाटते पुढे जाऊन? नाही हे दर आता बरेच म्हणजे व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की हे दर राहील. मालाची क्वालिटी असेल तर दरात काही तफावत होणार नाही असं त्यांचं मत येते. बरं. आणि एकूण खर्च किती झाला आतापर्यंत? एकूण आता बघा 2 एकराच्या प्लॉटला कमीत कमी 3 लाख रुपये खर्च आलाय. रोपांपासून मशागतीपासून सुरुवातीपासून सगळा. म्हणजे 17-18 लाख आणि 3 लाख सुद्धा 15 लाखाचा फायदा 10 महिन्यात किंवा एका वर्षामध्ये 2 एकरामध्ये होतोय. अपेक्षित आहे. तशी चांगली झाली शेती. मी पहिला प्रयोग असून तुम्हाला जमलाय. ठीक आहे. खरं कंपनीचे प्रतिनिधी आहेत. मी हे का संपवतोय तर मला टेक्निकल माहिती शेतकऱ्यांना द्यायची असते सगळी आणि शेतकरी स्वतः शेती करतो पण सांगायला टायमाला एक तर ती बोलताना मला बोला येत नाही अशा टाईप मधलं सगळं चाललं होतं. त्यामुळं कंपनी लोक जे रोज बोलून सरावलेली असते ती त्यांच्याकडून तुमच्यासाठी थोडीशी माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. साहेब या. तर ही कंपनी आणि गावातलं राजवीर दुकान ही सगळी कन्सल्टंट मंडळी आहेत. इथं त्यांचा या भागामध्ये राबता असतो.
येतात ह्या बागेमध्ये, शेतकऱ्यांसोबत त्यांचा संवाद होतो. मी मग बराच वेळ झाला ते हार्वेस्टिंगच्या सगळ्या प्रोसेसमध्ये बघतोय. तर अतिशय जीव लावून काम करणारी ही शेतकऱ्यासोबतची लोक आहेत. शेतकऱ्यांना त्यांचं कॉम्बिनेशन अतिशय भारी आहे आणि म्हणूनच खरं तर अशा पद्धतीचं उत्पन्न खरं तर शक्य असते. दोन गणेश आहेत हे खरं तर, आणि राजवीरचे ते इथले एकलासपूरची शाखा बघणारे आमचे मित्र आहेत. पहिलं तर गणेशराव आज दर 27 रुपये मिळतोय. कुठल्याही शेतीचा जर सगळ्यात म्हणजे एंड ऑफ रिझल्ट काय असतोय तर पैसे झाले का शेतकऱ्याला, पैसे झाले किंवा कुणीही शेतकरी एखादी शेती करतो त्यावेळेला त्यातनं त्याला नफा मिळाला का, कारण याच शेतीवर त्याचा प्रपंच आहे, लेकराबाई शिक्षण, लग्न यावं, गाड्या, स्वप्न बिप्न सगळं शेतीत आहे. सगळं. त्यामुळं तुम्ही किती भारी पीक आणलं याच्यापेक्षा सुद्धा आज दर मिळून पैसे मिळाले हे शेतकऱ्यासाठी प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सगळं करताना ज्यावेळेला दर मिळतो त्यावेळेला डोक्यात कायम एक गणित असतं की माल जितका जास्त मिळेल तेवढे पैसे जास्त होतात. आणि मी बघतोय बागेमध्ये अतिशय देखणं नियोजन आहे. शेतकऱ्यांना चांगली बाग जपली आहे. तुमचा वेळोवेळी इथं राबताय, भेट देताय तुम्ही. मला पुन्हा रिपीट घ्यायचे सगळे प्रश्न, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की लागवड ते हार्वेस्टिंग मी ढोबळ मनानं शेतकऱ्यांना त्यानं काय केली ती प्रॅक्टिस त्या पद्धतीने घेतली, परंतु ह्यातले बारकावे ह्या लोकांनी इथं काय केलेत याच्यासाठी पुन्हा रिपीट मी जाणार आहे की भेसळ डोस पासून ते हे, आणि तुम्हाला जर केळी शेती करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याचे जागोजागीचे फॉर्म्युले कसे आहेत हे खरं तर मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पहिलं तर मला सांगा की केळी पिकाची लागवड करताना कुठला हंगाम निवडला पाहिजे, आणि मग ह्याच्यापासून जाऊया बेड प्रिपरेशन पासून. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी केळीचं भरपूर उत्पादन निघालं पाहिजे, पण माझं असं मत आहे की केळीचं भरपूर उत्पादन निघण्यापेक्षा क्वालिटीचं उत्पादन निघलं तर शेतकऱ्याला पैसा चांगला होईल. बरोबर बरोबर. तसं तर आता मुद्द्याकडे येऊया. सगळ्यात प्रथम आपण केळीचं जे लागवड आहे साधारण आताच्या जर परिस्थितीनं पाहिलं तर ती कोणत्याही महिन्यात कशी व्हायला लागली, रोपांची अवेलेबिलिटी नसते सध्या, रोप उपलब्ध होत नसतात. मग शेतकऱ्यांनी जानेवारीत हंगाम पकडला तर त्याला रोप यायला मार्च उजाडतो. मार्च मध्ये बुकिंग असेल तर ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जाते. साधारणपणे जास्त उन्हामध्ये रोपांची लागवड न करता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी पूर्ण जो त्याचा महिना आहे त्यामध्ये रोपांची लागवड करणं सगळ्यात योग्य आहे. बर, आता रोपांची लागवड करायची ठरवल्यानंतर अंतर किती निवडलं पाहिजे, त्या हिशोबाने एकरी किती रोपं बसली पाहिजे? आता साधारणपणे कसं आहे, एकरी साधारण 1250 रोपांचा तरी कमीत कमी 1250 रोपं तरी बसायला पाहिजेत, जेणेकरून क्वालिटी क्वांटिटी या गोष्टींचा विचार चांगला होईल. साधारणपणे 7x4 अशा पद्धतीनं लागवड केली तर सर्वोत्कृष्ट असा लागवडीचं एक उदाहरण आहे. म्हणजे आदर्श लागवड म्हणाल केळीतली तर तशी आहे. बर, आता ही लागवड करायला झाल्यानंतर बेडमध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक चांगला बुंदा यावा, चांगली केळी जन्माला यावी, चांगला पैसा यावा, यासाठीच प्रॉपर बेड प्रिपरेशन काय म्हणते तुमची कंपनी? आमची कंपनी सर्वात प्रथम तरी सांगण्याचा हेतू कंपनीचा आहे की केमिकल शेतीपेक्षा ऑर्गॅनिक शेतीकडे जास्त भर द्या. पण आम्ही सर्वप्रथम शेणखतावरती जास्त भर देतोय. आणि आता केमिकल पेक्षा थोडं आम्ही बायो पेस्टिसाइड, बायो फंगिसाइड, बायो फर्टिलायझर या गोष्टीकडे थोडंसं आम्ही प्रामुख्याने ओढ आहे आमची. साधारणपणे आपल्या केळीसाठी एक 4 ट्रॉल्या तरी शेणखताची गरज असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं बेडसाठी एकरी 4 ट्रॉल्या तरी असणं गरजेचं आहे. जास्त असेल तरी तोटा नाही, परंतु कमीत कमी 4 ट्रॉल्या शेणखत असणं तरी गरजेचं आहे. मग साधारणपणे तुम्ही सगळ्या पूर्ण, मग तुमच्याकडे कारखाना असेल, कारखान्याची राख असते, मळी असते, हे मिक्स करून तुम्ही बेड पूर्णपणे शेतीमध्ये सगळं टाकून घेऊ शकता. मग त्यानंतर तुमचा बेड ज्यावेळेस होणार आहे मग त्या काही भागांमध्ये सुरुवातीच्या काळातच बेसळ केला जातो, काही भागांमध्ये रोपांची वाढीला लागल्यानंतर बेसळ डोस केला जातो. मग सुरुवातीच्या काळी जर करणार असाल आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण SSPचा जास्त वापर केला पाहिजे, म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, जेणेकरून जमीन भुसभुशीत राहते. आणि केळीची मुळी ह्या फार एकदम अशी म्हणजे कोमल मुळी असते, त्याला असं हार्डनेस अजिबात चालत नाही, जेणेकरून जर हार्ड असेल तर पुढे वाढ होत नाही. बेड मऊ भुसभुशीत ठेवायचा असेल तर सिंगल सुपर फॉस्फेटचा जास्त वापर करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपण जे ऑर्गॅनिक म्हणतो, ऑर्गॅनिक ते बलराज सिलिकॉन म्हणून जे येतं मनीष ऍग्रो सायन्सेसचं, आता जी रिनाती क्रॉप प्रोटेक्शन झाली आहे त्यांचं बलराज सिलिकॉन हे प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर बलराज प्रोम म्हणून एक ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, जे आताच्या काळाला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्याचा आणि याचा दोन्हीचा वापर करून आपण बेड बनवून घेऊ शकतो. मग असेल इतर बेन्सल्प म्हणून येतं, किंवा मग तुम्ही इतर 1840 असेल, MOP असेल,
ह्या गोष्टीचा दोन्हीचा आता एकदम तरी आपण ऑर्गॅनिक शेतीकडे येऊ शकत नाही. बरोबर. त्याची थोडी केमिकलची जोड घ्यावी लागणार आणि थोडी ऑर्गॅनिकची जोड घ्यावी लागेल, तर तो आपण रासायनिक कमी करू शकतो. मग याच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण घेऊन आपण तो बेड बनवू शकतो. आता बेड प्रिपरेशन केल्यानंतर जेव्हा रोपांची आपण लागवड करतो तेव्हा रोपांची मर होऊ नये किंवा रोपांमध्ये तुटाळ होऊ नये यासाठी मग ड्रिंचिंग महत्वाच्या, आळवण्या महत्वाच्या, सायमल्टेनियसली त्या रोपाच्या पांढऱ्या मुळीची वाढ अतिशय महत्वाची आहे. केळीमध्ये तुम्ही सांगितलं की केळीची मुळी ही संवेदनशील फार आहे, तर ती मुळी चालत राहावी, झाड चांगलं रुजावं आणि चांगलं वाढेल पुढे, याच्यासाठीची जी पहिल्या 2-3 ड्रिंचिंग आळवण्या आहेत तिथं मनीषा काय सुचवते नेमकी? मनीषा म्हणजे काय, आता मनीषा म्हणजे फक्त स्वतःचं प्रोडक्टच शेतकऱ्यापुढे हायलाइट करत नाही किंवा मार्केटमध्ये हायलाइट करत नाही, तर शेतकऱ्याचं हित मार्केटमध्ये हायलाइट करतंय, जेणेकरून शेतकऱ्याचा नफा विचारात घेतंय. आपलं प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत जायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर त्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे. मेजरली आपण काय करतो, रोपांची लागवड केल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपण एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं दोन्ही मिक्स करून आपण प्रत्येक रोपाच्या बुडामध्ये 100 मिलीची आळवणी करतो. ह्याचा फायदा असा होतो की जमिनीत असणारी बुरशी आणि काय कीटक मुंग्या असतील, हुमणी असेल, आळी असेल, याचा नाश तिथंच होऊन जातो. यामुळे पहिल्या ड्रिंचिंगमुळे काय होतं की एकतर जमिनीतली बुरशी नाहीशी झाल्यामुळे तुटाळाचं प्रमाण कमी होतं, म्हणजे मर रोग जे म्हणतो आपण ते कमी होतं. आणि पुढे जाऊन एकदा जमीन व्यवस्थित झाल्यानंतर आपण मॅजिक जेल आणि कोहिनूर ड्रिप मिक्स हा एक दुसरी आळवणी देतोय. याचा फायदा असा होतो की मॅजिक जेल ही एक जेल टेक्नॉलॉजी आहे जी मनीषा ॲग्रो सायन्सेसनं मार्केटमध्ये आणली आहे. त्याच्यामुळे काय होतंय की मुळांच्या कक्षेला चिटकून राहते. पाणी जरी जास्त झालं, प्लॉटमध्ये पाऊस जास्त झाला, ते जमिनीच्या ह्याच्या बरोबर वाहून जात नाही, मग ते मुळांच्या कक्षेला चिटकून राहते. चिटकून राहिल्यामुळं शेतकऱ्याचा दुहेरी फायदा होतोय. एकतर त्याचा पडत्या पावसात पण नफा चालूच आहे, म्हणजे अन्नद्रव्य उचलून जाणार आहे, शिवाय त्याचं ते जे दिलेलं ड्रिंचिंग आहे ते वाया जात नाही. आणि कोहिनूर ड्रिप मिक्स हे युनिक आणि आजच्या युगाला जसं शेतकऱ्यांना फास्ट मध्ये आता कसं 4G 2G 3G 5G आलं, तसं कोहिनूर ड्रिप मिक्स आता आपण 5G म्हणू शकतो. इन्स्टंट लागू होतं पिकांना आणि पीक हिरवळ जी ग्रीनरी म्हणतो आपण ते लगेच पीक पकडते. आणि जसं बाळसं वाढायला लहान मूल जसं ग्रीप फास्ट घेतं तसं मॅजिक गेल आणि कोहिनूर मुळे ग्रीप फास्ट होते. मग त्यानंतर आपण तिसरी आळवणी घेऊ शकतो NPK ची, जी की 13-40-13 असेल, 1261 असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, ही आपण आळवणीमध्ये घेऊ शकतो. इथून आपल्या रोपाचं काय होतंय, सुरुवातीला जमिनीची बुरशी जाईल, नंतर मुळीची वाढ चालू होईल, नंतर त्याला NPK अन्न जाईल, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशे तिन्ही जाईल. आणि यानंतर आपल्याला काय करायचंय, पीक वाढ कशा पद्धतीनं करेल याच्यासाठी आपल्याला बिगफूट म्हणून एक अमिनो ऍसिड बेस्ड प्रोडक्ट आहे, जे की प्युअरली ऑर्गॅनिक आहे, ज्यामध्ये सेंद्रिय कर्ब दिला जातो आपण. त्याचं ड्रिंचिंग आपल्याला करायचं आहे. हे 4थं ड्रिंचिंग झालं. त्याच्या ड्रिंचिंगमुळे पिकाची वाढ फास्ट होईल आणि जी शेतकऱ्याला ग्रोथ अपेक्षित असते सुरुवातीला, आता सगळ्यांना दुगदुग असतेच की लागवड केल्यानंतर रोप वाढलं पाहिजे, पीक चांगलं दिसलं पाहिजे, जोम आला पाहिजे, तर ते खरं तर पिकामध्ये जोम आणण्याचं काम हे बिगफूट करणार आहे. अशा प्रकारे आपण 4 ते 5 पद्धतीने आपण आळवणी घेऊ शकतो. बरं, खरं भारी सांगताय तुम्ही. हे महत्वाचं काय आहे, मी हे का करून घ्यायला लागलो सांगतो. तुम्हाला असं वाटेल की कंपनीच्या प्रमोशनसाठी मी गणेशरावला बोलायला लागलोय का, पण सगळ्यात महत्वाचं की एक शेतकरी काय प्रॅक्टिस करतो हे दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. आता शेतकरी ते सांगेल कधी सांगणार नाही. बऱ्याच व्हिडिओ मधले शेतकरी स्वतः सक्षम असतात बोलायला. काही आता पाटील साहेब ही साधी माणसं आहेत, ही काय लय राबणारी पोर आहेत, यांना कष्ट करणारा जास्त बोलता येत नसतं, मांडता येत नसतं त्याला. आणि मला गणेश कडून मी तो काढून घ्यायचा प्रयत्न करायला लागलोय. गणेश, त्यानंतर मला सांगा की ज्यावेळेला ते रोप चांगलं पकडते त्यावेळेला तो जो पोंगा भरणी नावाचं जे प्रकरण आहे, तो पोंगा तो सुटणं फार महत्वाची गोष्ट आहे, तो व्यवस्थित असणं महत्वाचं. थंडीच्या दिवसात तर तो निघतच नाही बाहेर, म्हणजे ते अजून मोठी समस्या आहे. इथं काय प्रॉब्लेम झालते का, त्याला तुम्ही काय सोल्युशन दिले? आता कसं आहे, कोणत्याही स्टेजमध्ये असेल तर टप्पे असतातच. जसं आपल्या मनुष्य जन्मामध्ये असेल मूल, प्रौढ, वृद्ध अवस्था असतात, तशा केळीमध्ये 4 टप्पे असतात. मेजरली लागवडीचा असतो, दुसरा पोंगा अवस्था असते, तिसरी असते तो बुंद्याची, आणि 4 वेणी येण्याची. हे 4 टप्पे ज्या शेतकऱ्याला पूर्णपणे समजले आणि त्या 4 टप्प्यांवरती ज्यानं पूर्ण लक्ष केंद्रित केलं, त्याचा माल 27+ जाणारच, ही माझी खात्री आहे. मार्केटच्या हिशोबाने सगळ्यात तो टॉपला राहणार, कारण ह्या अवस्थेनुसारच आपल्याला काम करायचं आहे. आता लहान मुलाला आपण थोडे प्रौढाचं शिक्षण देऊन चालणार नाही, त्याला लहान ते स्टेज पासूनच जायला पाहिजे, असं माझं मत आहे. मेजरली ही केळी पिकातली दुसरी अवस्था आहे, ज्याला आपण पोंगा भरणी म्हणू शकतो. कडक ऊन असेल, कडक थंडी असेल, पानाचं अन्नद्रव्य घेण्याची कॅपॅसिटी ही ठराविक उन्हामध्येच, म्हणजे ठराविक अंश सेल्सिअसलाच कार्य करते. मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला एखादं बूस्ट करण्यासाठी एखादं टॉनिक द्यावं लागतं, ज्याच्यामुळे पोंगा अडकण्याच्या समस्या येतात. जास्त ऊन असेल तर त्याच्यामध्ये सायटोकिनिनची मात्रा कमी झाल्यामुळे पोंगा सालगडून जातो,
बाहेर असं म्हणावं असं शेतकऱ्यांना उमलून दिसत नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. जसं की तुम्ही त्यासोबत मायक्रोन्यूट्रन देऊ शकता. कोहिनूर चिलेटेड कॉम्बी आहे, त्याचबरोबर तकिला गोल्ड म्हणून एक प्रोडक्ट आहे मनीष ॲग्रो सायन्सेसचं. तकिला गोल्डची खासियत आहे की त्यामध्ये आपण सायटोकायनिन देतोय, ज्याच्या वापरामुळे पिकाला आपण अनैसर्गिकरित्या त्याला आपण सायटोकिनिन देणार नाही, ज्याच्या वापरामुळे केळीचा पोंगा हा पटकन निघेल आणि वाढ फास्ट चालू होईल. काय होतं, पोंगा गुंतल्यामुळे केळीची वाढ आपल्याला दिसून येणार नाही, कारण पानं अडकून बसल्यानंतर वाढ होणार नाही. त्याचा आपण पोंगा भरून घेतल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसामध्ये आपला म्हणावा असा पोंगा आपल्याला दिसून येईल. आणि या तकिला गोल्ड सोबत आपण किमविल CMB म्हणून एक प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, बोरॉन आहे. या तिन्हीच्या मिश्रणातून एक प्रोडक्ट बनलेला आहे. प्युअरली ऑर्गॅनिक आहे. त्यामध्ये आपण सेंद्रिय कर्ब देतोय, ज्याच्या वापरामुळे पिकाला कोणती हानी होत नाही. त्याच्यामुळे पिकाचा पोत सुधारतोय. या दोन्हीचं तकिला गोल्ड आणि किमविल CMB या दोन्हीच्या कॉम्बिनेशन देऊन आपण केळीचा पोंगा सहजपणे त्यातून बाहेर निघू शकतो. आता जेव्हा पोंगा बाहेर निघतो तेव्हा पुन्हा वाढ पकडते केळी, बरोबर, आणि बुंद्याकडे मग शेतकऱ्याचं लक्ष द्यायला चालू होत आहे. आणि तुम्ही जो टप्पे सांगितले त्याच्यामधला बुंदा फुगवणं हा एक महत्वाचा टप्पा आहे, कारण बुंद्यातूनच त्या केळीचा घड बाहेर निघतो, ती वेन त्यातूनच होत असते. त्यामुळे उद्याची वेन चांगली यावी, एकसारखी व्हावी, एकदम सेटिंग व्हावं, यासाठीच बुंदा हा महत्वाचा भाग आहे. आता मगाशी मी मोजून बघितला बुंदा, तर तो चांगला बुंदा आहे, मजबूत बुंदा आहे, त्याला चांगला 35-39 पर्यंत तो बुंदा होता. तर त्या बुंदाच्या वाढीसाठी किंवा बुंद्याच्या प्रॉपर भरणीसाठी नेमकं काय केलं होतं तुम्ही? आता मेजरली कसं आहे, आता आपण मार्केटमध्ये बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंट येतात, जातात, फिरतात, पण आपण शेतकऱ्यांना काय सल्ला देतोय की तुमचा सुरुवातीपासूनचा बेस महत्वाचा आहे. म्हणजे मुळी चांगली असेल, पोंगा चांगला निघला असेल, मग त्यानंतरचा टप्पा आहे हा बुंदा फुगवणे. मग ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या स्टेजमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ही खतं जाणं गरजेचे आहेत. ही खतं गेल्यानंतर बुंदा जो आहे तो मऊ पडला जाईल. आणि याच्यानंतर आपल्याला मनीष ॲग्रो सायन्सेसचं शक्तिशाली बुंदा प्रोडक्ट द्यायचं आहे, जे की NPK बेस्ड प्रोडक्ट आहे, प्रीमियम ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे पिकाचा पोत सुधारतोय. आणि स्टीम म्हणाल म्हणजे बुंदा म्हणाल तुमच्या भाषेत, तर तो साधारणपणे 4 ते 5 दिवसात 4 ते 8 इंचापर्यंत त्या पिकाच्या प्रिपरेशन नुसार तो वाढला जातो. साधारणपणे 4 ते 5व्या दिवसात आपल्याला म्हणावा तसा बुंदा 40 इंचापर्यंत बुंदा आपल्याला दिसून येईल. आता हे बुंदा झाल्यानंतर वेन एकसाथ होणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण वेन आज बघितलं तर आज बॉक्स कटिंग चालू आहे, बॉक्स पॅकिंग होऊन बाहेर चाललंय इराणमध्ये, आकाशी देशांमध्ये. आणि जर एकसारखं नाही झालं आणि नाही गाडी भरली तर तेवढा रेट मिळत नाही. तो लोकलला कॅरेटमध्ये त्यांनी मागे शेतकऱ्यांनी सांगितलं 10-15 रुपयांचा दर फक्त त्याला मिळतोय म्हणून. तर ते असं एक साथ त्याची जशी बाकीच्या पिकांमध्ये सेटिंग आहे, ह्यामध्ये वेन आहे, ती एकसारखी वेन व्हावी याच्यासाठी जर प्रिपरेशन कुठून सुरू होतं आणि हे व्हावं म्हणून तुम्ही अजून काय दिले? खरं तर आपण जर डायरेक्टच वेनच्या मुद्द्यावर आलो किंवा आपण आता वेन आले, वेन स्पेशल सोडायला पाहिजे, ह्याची तयारी फार पूर्वी तर 3 महिन्यापासून याची तयारी चालू होते. 13-045 असेल, पोटॅशियम SOP असेल, किंवा मग इतर जी 052-34 असतील, पोटॅशयुक्त खतं आपण केळीला दिली तर त्या स्टेजला त्याच्यामध्ये गर्भधारणा तयार होते. आणि जर प्रॉपर बुंदा असेल तर आपणाला वेन होण्यास सुखकर जातं, म्हणजे एकदम इन्स्टंट वेन होते. त्यासाठी आपण काय करतोय शेतकऱ्यांसाठी, जर कोणाचं पाठीमागं नियोजन नसतं होत, शेतकऱ्यांचं खतं देण्याचं नियोजन काय असं तंतोतंत फार हिशोबानुसार नसतं, 4 दिवस पाठीमागं 4 दिवस पुढं असं होऊन जातं, प्रॉपर नियोजन होत नाही. मग त्यासाठी ज्याचा स्टीम चांगला झालाय, बुंदा चांगला झालाय, साधारणपणे 5 ते 5.5 महिन्यानंतर आपण शेतकऱ्यांना शक्तिशाली वेन स्पेशल देतोय, जे की साधारणपणे 8 ते 10 दिवसात 75 ते 80% वेन पूर्ण होऊन जाते. आणि ह्याचा फायदा तुम्हाला आता 27 रुपयाच्या ह्याच्यामध्ये दिसणारच आहे, बरोबर, शेतकऱ्यांच्या रेटमध्ये. वेन झाल्यानंतर पुन्हा येतो घडाकडे लक्ष आला, चौथा टप्पा महत्वाचा. तर तो घड लांब निघावा, त्याच्या वाद्या चांगल्या बसाव्या, त्यातलं अंतर प्रॉपर राहावं, याच्यासाठी काय काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना? साधारणपणे हा काही असा एका दिवसाचा रिझल्ट नसतो हा शेतकऱ्याचा, हा प्रॅक्टिसेस मधूनच तयार झालेली गोष्ट आहे. बुंदा चांगला असेल तर वेन फास्ट होते, वेन व्यवस्थित झाले तर घडाला लेंथ चांगली येते, 2 फाण्यांमधील अंतर चांगले येतं, 2 फाण्यांमधील अंतर चांगले आलं तर केळीची फुगवण व्यवस्थित होते, केळीची फुगवण व्यवस्थित झालं तर मार्केटला रेट चांगला जातो. यासाठी प्रिपरेशन्स आहेत. आता या अवस्थेमध्ये काय होतं, डास असतात, ओल्या करप्याची जास्त भीती असते, मग या डासाने याला डंक मारला तर मग हा माल शायनिंग जाते, जर ओला करपा याच्यावरती आला तर पूर्ण घड खराब होतो. मग ह्याच्यासाठी त्यांनी तयारी काय करून घ्यायची आहे की धानुसास असेल, फॅन्डॉल असेल, जी उग्रवासाची
औषधे आहेत हम्म. ते पूर्ण बेडवरती फवारून घ्यायचे हम्म. जेणेकरून डास असतील, थ्रिप्स असतील हे मरलं जाईल. हम्म. आणि वरती जर फवारणी घ्यायची म्हणलं याच्या शायनिंगसाठी, लस्टरसाठी, चकाकीसाठी, तर आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम याच्या करप्यासाठी अमिस्टर टॉप असेल किंवा अमिस्टर असेल याची फवारणी करून घ्यायची, जेणेकरून याच्यावर येणारा करपा पूर्णपणे नाहीसा होईल किंवा येणार नाही. आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह घेऊ शकतो जेणेकरून आपलं खराबच होणार नाही माल. बरोबर. आणि पुढचा मुद्दा राहिला मुद्दा लांबीचा. तर आपल्याला लांबीसाठी क्लास आणि अचीव हे 2 प्रोडक्ट कॉम्बिनेशन करून घ्यायचंय. बर. ह्या दोन्हीच्या एकत्रित फवारणीमुळे काय होतंय, किडीची वांदी जशी शेतकऱ्यांना पाहिजे त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगली वादी लाभली जाते. हम्म. आणि त्या वादीचा फायदा हा बॉक्स प्रति माल जातो. बॉक्सला माल गेल्यानंतर शेतकऱ्यांना ऑटोमॅटिकच पाहिजे तसा आणि त्या अपेक्षेपेक्षा जास्त दर येतो. हा झाला लेंथचा. आणि राहिला विषय पोटॅश आपटे किंवा मग जर त्याची फुगवण कमी असेल तरी पण मार्केटमध्ये मार खातो. मग आपल्याला या फुगवणच्या स्टेजला मेयर म्हणून एक प्रोडक्ट आहे बर. तो आपण या स्टेजला देऊ शकतो. आणि वजन भराव म्हणून घाडाचं वजन भरायसाठी आपल्याला ड्रीप मधून ऍप्लिकेशन करायचे आहेत. बर. प्रति एकर 2 लिटर किम्युल पोटॅश म्हणून प्रोडक्ट आहे, बर. ज्यामध्ये इन्स्टंट अपटेक होणारं प्रोडक्ट आहे. ग्लुकोनेट बेसचं प्रीमियम प्रोडक्ट आहे, जे की प्रति एकर किंवा 1250 रोपांसाठी 2 लिटर आपण ड्रीप मधून देऊ शकतो, ज्याच्या वापरामुळे 4 ते 5 दिवसात आपल्या किडीचा म्हणावं तशी साईज होईल, म्हणावं तसं वजन येईल आणि जसं त्यांना अपेक्षित आहे 30 किलो ते 30 किलोचा घड मिळून जाईल. आता मगाशी आपण काही घड मोजले तर त्यामध्ये फण्या ह्या 11, 12, 10, 11, 12 अशा बऱ्यापैकी फण्यांची संख्या आहे. तर ती कशी ठरती गणेशराव नेमकं हे असं, किंवा इतक्या फण्यांचा चांगला घड असं तुम्ही मला मगाशी सांगितलं बोलताना, बरोबर. तर तो कसा ठरतो किंवा ते त्याच्यासाठी काय करतो शेतकरी नेमकं, किंवा तुम्ही काय करता? आता कसं असतं, काही एखाद्या कमी प्रॅक्टिसेस घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मत काय असतं, मी 12-13 फण्यांची संख्या ठेवेन, जास्त फण्या असल्यानंतर मला किडीचं जास्त उत्पादन येईल. पण एक साधारण उदाहरण आहे, घरामध्ये 5-6 मुलं जर असतील, लहान मुलं, तर लक्ष देणं थोडंसं आपल्याला पण अवघड जातं. याच्या जर नेमकी मोजकी तेवढीच आणि शेलके घट ठेवले आपण तर सगळे तंदुरुस्त राहतात, सगळ्यांकडे आपलं लक्ष जातं, सगळ्यांना परिपूर्ण अन्न पुरवठा होतो. ते किती असले पाहिजेत? साधारणपणे 9 हे एक आदर्श फण्यांची संख्या आहे केळीच्या पिकामध्ये. मग 9 ते 10, आता काय 12-13 ही फार म्हणजे शेतकऱ्यांना पण अडचणीत आणणारी गोष्ट आहे. आदर्श म्हणाल तुम्ही तर 9 फण्यांची संख्या ही आदर्श आहे, केळी असलीच पाहिजे. त्याच्या कमी पण नसायला पाहिजे, जास्त पण नसायला पाहिजे. आता ही तर 11-12 करून पण ह्यानं जमवलंय म्हणजे हा यांचा या जमिनीमधला हा पहिलाच केळीचं पीक आहे. म्हणजे जमिनीचा कस भरपूर आहे, जो आपण कस म्हणतो, हा कस इथं पहिला आहे. आता काही ठिकाणची उष्टी रानं असतात, म्हणजे ऊस घेतलेला असते, मोठं पीक आहे, ऊस असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ही मोठी पीक आहे. त्याच्यापूर्वी जर केळी असेल तरी पण तसाच होणार. पण हा पूर्ण प्युअरली कांद्यानंतरचा हा प्लॉट आहे. मग ज्यामुळं यांनी आता जवळजवळ आम्ही बघतोय 11 फण्यांपर्यंत पूर्ण वरपासून खालपर्यंत आदर्श नमुना या ठिकाणी शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे. आता हे पाणी नियोजन कसं असतं सुरुवातीपासून? आता मला शेतकऱ्यांनी सांगितलंय, पण आयडियल पाणी नियोजन काय असावं? आयडियल केळी ही तसं ह्या स्टीम मध्ये पूर्णतः पाणीच असते, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे याला इतर चिंचेसारखं खोड वगैरे काही नसतं, फक्त सालच असते. आता कसं आहे, काळी जमीन असेल, काळ्या जमिनीचा वॉटर ड्रॉप, आता हा थोडा टेक्निकल विषय आहे. वॉटर ड्रॉप म्हणजे थेंब पडल्यानंतर जमिनीत कसा जातो. आता काळ्या जमिनीत जो वॉटर ड्रॉप असतो तो असा अंडाकृती असतो, म्हणजे पाणी पडल्यानंतर पहिल्यांदा पसरतो जमिनीमध्ये. असा काळी जमीन असते, पाझरत जाते, आपण म्हणतो ना ओलीत जास्त झाली. काळी जमीन असेल तर तो थेंब मोठा होतो पाण्याचा, आणि जर पांढरी जमीन असेल, हलकी जमीन असेल, पडलं पाणी की ते खाली जातं, त्याचा वॉटर ड्रॉप असा असतो. काळ्या जमिनीमध्ये पाणी देताना भरपूर पाणी द्यायचं, कारण ते असं फुगत खाली जाणार आहे मुळ्यांपर्यंत. काळ्या जमिनीमध्ये भरपूर पाणी द्यायचं, पण खूप दिवसानंतर पाणी द्यायचं. लक्षात आलं? म्हणजे हा थेंब सुकण्यासाठी बराच दिवसाचा कालावधी लागणार आहे हा थेंब. आणि जी हलकी जमीन असते त्याचा वॉटर ड्रॉप असा सरळ असतो, पाणी पडल्यानंतर तो खालीच जाणार आहे. मग त्याला पाणी द्यायचं आहे, थोडंच पाणी द्यायचं, पण थोड्या दिवसांनी लगेच द्यायचं. ही एक थोडी कन्सेप्ट शेतकऱ्यांनी समजली पाहिजे. या 2 गोष्टी आहेत. आणि बाकी मग शेतकरी काय शेतात फिरत असताना तो वापसा कंडिशन बघून जमिनीचा समजा असा साधारणतः त्यानं जर असा गोल केला, असा चिपकू झाला असेल, तर हा काय आयडियल नाही, याला पाणीच द्यायला. हे पावसामुळे झालेलं आहे. पण एक आदर्श सांगतो, असा आपण याचा मातीचा गोळा केला, जमिनीवर टाकला, फुटला, पूर्ण फुटला, त्याला पाणी देण्याची गरज नाही. ओके म्हणायचं, ओके आहे आणि तंदुरुस्त पाणी आहे त्याला. आता हे वर बघा, जसं घड आहे, बुंदा आहे, तशी पानं बी देखणी झार आहेत, पिवळी पडलेली नाहीत, कुठं काय नाही झालं. तर मी बऱ्याच ठिकाणी बघतो की ते पिवळट पडतात पानं केळीची अशी. तर इथं हे तसं झालं नाही. काय प्रॅक्टिस दिली तुम्ही शेतकऱ्यांना? प्रॅक्टिसेस म्हणजे काय आहे, केळी या पिकाची ज्यावेळेस वेन होते, वेन होणं म्हणजे ह्याची अवघडीची अवस्था असते. थोडक्यात ह्याची अवघडीची अवस्था असते, कारण त्याला पूर्ण ताकदीने हा घड बाहेर काढायचा असतो केळीला. आणि हे बाहेर 5.5-6 महिन्याच्या
पिरियड मध्ये पिवळी पानं पडण्याची समस्या जास्त असते, कारण या गडाला बाहेर काढण्यासाठी केळीला अतिरिक्त ताकद लावावी लागते. मग ज्यावेळी शेतकरी खालून जर कमी पडला असेल, कमी पडला म्हणजे जर डोसेस त्याचे हुकले असतील, चुकले असतील, राहिला असेल, तर मग हे केळीचं पीक काय करतं, स्वतःचं पान स्वतः खायला तयार करतं, खायला चालू करतं. म्हणजे हे पूर्ण पान हे केळ ओसून घेतो, खालून हे घ्यायला चालू करतं. मग हे शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजत नाहीत की करपा आहे की आपण खालून अन्न पुरवठा कमी केलेला आहे. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग याला परिपूर्ण डोस झालेला आहे, अगदी प्रॉपर. कसं आहे, पहिलं असल्यानंतर थोडं लाडाचंच असतं, तसं यांचं पहिलं पीक आहे, अगदी मनापासून जपलेलं आहे. तशा हे राजवीर गावातलेच आहेत आणि गावातलेच म्हणजे ह्यांनी यांना काही कमी पुढे दिलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे बाबा आणि ह्यांनी काय केलेलं आहे की बाबा हे पाहिजे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे असं नाही की अवेलेबल नाही दिलं नाही, त्यांनी प्रत्येक वेळेस ती गोष्ट अवेलेबल करून दिल्यामुळे ह्यांना पण इथं पटकन अवेलेबल झाली, केळीला अवेलेबल झाली. एकही पान कुठं तुम्हाला असं अन्न न मिळून असं पिवळं पडलेलं दिसणार नाही अगदी. आणि हे राजवीरचे हे आहेत आमचे एकलासपूरचे दुकानदार आहेत. बऱ्याच गोष्टी असतात तिथं, म्हणजे चांगलं दुकान चालवतील ही मंडळी आणि मोठी चेन आहे ती सगळ्यांची. तर शेतकऱ्यांनी मग सांगितलं की 70 टन त्यांना 2 एकरामध्ये मिळेल. तुम्ही एवढं केळीचे प्लॉट फिरताय कंपनी म्हणून, रोज जाताय तुम्ही, हा माल साईज बघितल्यानंतर असं वाटतंय शेतकऱ्यांनी सांगितलेलं गणित बसेल? आता काय आहे, आम्ही ऍव्हरेजली फिरतोय 27 टन ते 32 टनापर्यंत शेतकऱ्याचं ऍज अन ऍव्हरेजली निघतंय. एकरी 27 ते 32 टनापर्यंत निघतंय. पण यांनी स्वतःच्या मेहनतीवर, दुकानदाराच्या साथीने, कंपनीच्या सल्ल्यानुसार साधारणपणे 35 टनाला एकही टन कमी पडणार नाही. आणि माझ्या पाहणीतून हा उत्कृष्ट प्लॉट आहे. त्यांचा जो आकडा आहे 70 टन तो 100% पार होऊ शकतो, अचीव होणार. दर त्या बिचाराला हाय असं 27 रुपये गावला, रुपये दर सापडला, दर राहतील गाव पुढे. आता कसं आहे, मार्केटचा विषय अवघड विचारलाय मी तुम्हाला, तसं अडचणीचा पण आहे, अडचणीचा आहे आणि हा खूप मोठा दराचा विषय आहे. आता 3-4 वर्षापासून तर दर अगदी व्यवस्थित आहेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे दर आहेत. त्यामुळे अजून तरी हा जोपर्यंत चांगला काळ आहे केळीचा, तोपर्यंत तरी केळीचा दर पडणार नाही, चांगलाच राहील आणि शेतकऱ्याचं उत्पादन असंच वाढत. आणि अगदी आज त्यांचा जो 27 रुपयांना दर मिळाला, त्या हिशोबाने 17-18 लाख रुपये आरामशीर होतील. 2-3 लाखाचा खर्च झालाय शेतकऱ्याचा पहिल्यापासून. खरं तर एखादी गोष्ट दाखवत असताना मला जे विचाराल, मला काय चॅलेंज काय असतंय, तर माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओमधनं मी पैशाचे टायटल टाकतो, तो जरा कॅची पण आहे, म्हणजे अट्रॅक्शन काय बघून यायचं तुमच्याकडे. आता बरेच शेतकरी मला सांगतात की पैसे का टाकता तुम्ही, एवढे शेतात एवढे पैसे. मुळात काय व्हिडिओ बघत पण नाही त्याशिवाय. माझा थोडा स्वार्थ असं समजातो की जर तो आकडा नाही टाकला पैशाचा, याच्या आईला म्हणायचं काय बघा सांगा. आपल्याकडे लोकांचं कान कुठे टवकारतात की याला पैसे झालं म्हणलं की आम्ही कान टवकार. तो थोडा व्ह्यूजचा पण मामला आहे, ते आमच्या शेतकऱ्याला कळतच तसं. पण एकदा तुम्ही व्हिडिओमधनं आत आला की माझा जास्तीत जास्त हेतू असतो शेतकऱ्यापर्यंत प्रॅक्टिस कशी जाईल. मग ती कधी कंपनीकडून असू द्या, शेतकऱ्याकडून असू द्या. आज सुद्धा शेतकऱ्याला शेतकऱ्या पद्धतीने विचारलं, पण तुम्हाला काय व्हिडिओमध्ये घेतले, किंवा प्रेक्षकांना सांगतो की मी हा मनीषा वाले, त्यांचं नाव बदलले, काय झालं, रिनाती क्रॉप प्रोटेक्शन. पूर्वी आपण मनीषा ॲग्रो सायन्सेसची फर्म होती, पण आता त्याचं रिनाती क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड. तर ह्यांना मी काय घेतलं, तर ह्यांच्याकडून मला तुम्हाला प्रॅक्टिस ऐकावायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत, आणि प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पण या लोकांची नेमकी ह्या प्लॉटमध्ये काय केली आहे प्रॅक्टिस. कारण जर वर मी 27 रुपयांचा दर 70 टन माल काढत असेल, तर 70 टन माल काढायला आणि 27 रुपये दर मिळवायला या शेतकऱ्यांनी नेमकं काय केलंय. आणि हे करत असताना इथेही 2-3 लोक सतत राबत आले, तर यांनी काय केले, असं मिळून शेतकरी, दुकानदार आणि कंपनीचे प्रतिनिधी या प्रत्येकाला मी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ह्या लोकांचा फायदा व्हावा. व्हिडिओमध्ये मी यांचा नंबर पण देतोय, जेणेकरून तुम्ही यांची काय प्रोडक्ट तुम्हाला चांगली वाटली, घ्या, वापरा, हा तुमचा प्रश्न आहे. पण काय माहिती विचारायची असेल, काय प्रॅक्टिस विचारायची असेल, कुठे अडचण आली असेल, तर तुम्ही यांना संपर्क करू शकता, विचारू शकता. हेतू आहे की माहिती लोकांपर्यंत जावं, ज्ञान लोकांपर्यंत जावं, गोष्ट लोकांपर्यंत जावी. शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी जाताना त्याच्या पाठीमागे काय काय प्रॅक्टिस केली ती जावी. आणि उद्या हे व्हिडिओ बघून जर त्याला लागवड करायची आहे, त्याला जर काय अडचणी आल्या, तर त्याला कुणाशी तर संपर्क साधता यावा. कारण अलीकडे काय झाले, शेतकऱ्यात पण दुर्दैवी असं झालंय, पलीकडे शेतकरी ऐकतायत बरं का ह्या व्हिडिओमधनं, माझ्या कॅमेरामॅनचे बी मागे शेतकरी आहेत, की शेतकरी एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला प्रॅक्टिस सांगत नाही. तो बऱ्याच वेळा मी असे किस्से बघितलेत की औषधाच्या त्या ही फवारण्या झाल्यानंतर ती जाळून टाकण्यापर्यंत ते जाते. आणि मग मला म्हणून काही शेतकरी पुढे आणावं लागतात, काही असे दुकानदार, कंपनीचे लोक पुढे आणावं लागतात, जे तुम्हाला प्रॅक्टिस सांगतील. यांचीच प्रॅक्टिस फॉलो करा, हा ग्रह माझा तर वैयक्तिक नाहीये, तो तसं असूच शकत नाही. पण ही एक प्रॅक्टिस आहे, ती प्रॅक्टिस तुम्ही वापरून उत्पादन घेऊ शकता. कारण ह्या शेतकऱ्यांनी ते घेतले.
शेतकरी त्याचा अनुभव सांगतोय. मी बागामध्ये स्वतः उपस्थित आहे. व्हिज्युअलमध्ये तुम्हाला दिसतंय मला अतिशय कडक आहे, देखणं आहे, त्यामुळे फायदा होईल. आजचा हा केळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा. आणि केळीमध्ये आपण नवीन काय करूया, अजून काही प्रश्न विचारले पाहिजेत, ह्याला आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या सगळ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.